काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने हे दिवाळीनंतर मुंबईमध्ये भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। सोलापूरच्या राजकारणात मोठी हालचाल होत असून काँग्रेसचे माजी आमदार दिलीप माने यांनी भाजपात जाण्याचा निर्णय घेतल्याची अधिकृत पुष्टी झाली आहे। कार्यकर्त्यांच्या बैठकीनंतर त्यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत भाजपात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे। दिवाळीनंतर मुंबईत प्रवेश सोहळा पार पडणार असून त्यानंतर सोलापुरात कार्यकर्त्यांचा मोठा मेळावा आयोजित करण्यात येणार आहे। या संदर्भात बोलताना माजी आमदार दिलीप माने म्हणाले, विकासाच्या व्यापक दृष्टीने आणि जनतेच्या हितासाठी भाजपात जाण्याचा निर्णय घेतला आहे। सगळ्याचं म्हणणं मी ऐकून घेतलं आणि कार्यकर्त्याच्या भावना अशा आहेत की आपले सगळ्याची कामं होण्यासाठी आणि सगळ्याला माझ्यापासून तुम्हाला ताकद मिळाला पाहिजे आणि सत्तेपासून खूप काळ लांब राहून चालत नाही असं त्यांची मनातल्या भावना लक्षात आल्या आणि सगळ्यांनी सांगितलं की देवेंद्र फडणवीस साहेबाच्या नेतृत्वाखाली आमचे सहकारी मित्र आदरणीय जयकुमार गोरे साहेब, आमचे मित्र जिल्ह्यातले नेते आदरणीय सचिनदादा यांच्याबरोबर राहून यांच्या नेतृत्वाखाली आपण सगळे मिळून काम करू, ज्याने की आपल्या सर्व कार्यकर्त्याची कामं चांगल्या पद्धतीने होतील आणि सगळ्याचा निर्णय तुम्हाला मान्य करावा लागेल आणि सरळ आम्ही मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली याच्या पुढं काम करणार नाही। आता दिवाळी असल्यामुळं थोडं 4-5 दिवस पुढं जातील, पण दिवाळीनंतर साधारणतः महिन्याच्या आत प्रवेश होईल, ते मुंबईमध्ये होईल। त्यानंतर आम्ही एक कार्यकर्त्याचा मेळावा सोलापुरात, जिल्हा परिषद पंचायत समिती आमचे सर्व कार्यकर्ते तयारच आहेत। म्हणजे आमचा एक आदेशाची वाट बघतायत, चिन्ह कुठला का असेना पण दिलीप मानेचा आमचा आदेश असतो। कार्यकर्त्यांनी ते आतापर्यंत पाळलेला आहे आणि ते कार्यकर्ते नसून ते माझ्या भावासारखे आहेत। त्यांनी मला नेहमी आमच्या कुटुंबाला नेहमी साथ दिलेला आहे, त्याची मला एक गर्वानं मी सांगतो की असे कार्यकर्त्याच्या ह्याच्यात आमचा जन्म झाला, कार्यकर्त्याबरोबर मी राहिलो आणि हे कार्यकर्ते मला एक भावासारखं मानतात आणि निश्चितपणे त्यांच्या जीवावरच आमची 3 जिल्हा परिषद आणि 6च्या 6 पंचायत समित्या निश्चित आहेत। या घडामोडीनंतर सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसला मोठा धक्का बसला असून भाजपच्या संघटनेला नवी बळकटी मिळणार आहे।